जेईई मेन्स 2024 परीक्षेत बीपी पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी ठरले देशात अव्वल। यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गुणगौरव। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्यातर्फे आयोजित जेईई मेन्स 2024 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित बीपी पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25च्या प्रवेशासाठी IIT व यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यात जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या बीपी पाटील महाविद्यालयाचा ध्रुव जाधव हा 98.88 तर राज राणे 99.47% गुण मिळवून देशात रँक टॉपर्स मध्ये आले आहेत। याचबरोबर या विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवताना IIT मध्ये प्रवेशाचे स्वप्न साकार केले आहे। टॉपर्स आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुरुवारी पिंपळगाव बसवंत येथील स्वर्गीय यशवंतराव महाले सभागृहात संपन्न झाला। यावेळी जेईई मेन्स मध्ये अव्वल आलेल्या ध्रुव जाधव व राज राणे यांचा निफाड एज्युकेशन संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। याचबरोबर टॉपरच्या रँकमध्ये आलेल्या वैष्णव शिंदे, पार्थ घोंगे, प्रसन्ना शिरसाट, आदित्य साळुंके, श्रावण बागुल, आदित्य महाले, ओम दाते, आयुष दायमा, कुणाल संधान, राहुल मातेरे, सानिका घुले, अनुष्का चव्हाण, वैष्णवी घंगाळे, ऋषिकेश हांडगे, श्रेया धावणे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे। यावेळी निफाड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला। तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जल्लोष करत मिरवणूक काढून नेत्रदीपक यशाबद्दल आनंद व्यक्त केला। यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन भास्करराव बनकर, समन्वयक दिनेश अनारसे, ध्रुव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास निफाड एज्युकेशन संस्थेचे चेअरमन बाळासाहेब बनकर, व्हाईस चेअरमन भास्करराव बनकर, संचालक सोमनाथ मोरे, उद्धव निरगुडे, सेक्रेटरी अविनाश देशमाने, RD जाधव, अरुण महाले, अरविंद जाधव, लक्ष्मण खोडे, अशोक खोडे, माधव बनकर, समीर जाधव आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीपी पाटील महाविद्यालयाचे समन्वयक दिनेश अनारसे यांनी केले, तर आभार प्राचार्य प्रकाश भंडारे यांनी मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी जाधव यांनी केले। या कार्यक्रमात संस्थेचे संचालक, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक उपस्थित होते। जेईई मेन्स किंवा ॲडव्हान्स तसेच नीट या परीक्षा फक्त शहरातल्याच मुलांची मक्तेदारी नसून आमची शेतकऱ्याची, मोलमजुरी करणाऱ्या मुलांची मुलं सुद्धा, पालकांची मुलं सुद्धा देशात घवघवीत यश मिळवून प्रथम क्रमांक मिळवू शकतात। हे आमच्या कष्टाने, मुलांच्या मेहनतीने आणि पालकांच्या आशीर्वादाने सिद्ध केलेलं आहे। ध्रुव जाधव नावाच्या विद्यार्थ्याने 100 पैकी 100 मार्क मिळवून फिजिक्स मध्ये भारतात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। तसेच आमच्याकडे राज राणे या साधारण काम करणाऱ्या पालकाच्या विद्यार्थ्याने अगदी 99.89% मार्क मिळवून अगदी जिल्ह्यालाही तोंडात बोट घालायला लावेल असे यश मिळवलेलं आहे। आणि जवळपास 97% पुढे 20 विद्यार्थ्यांनी असे यश मिळवलेलं आहे। याचा आम्हाला बीपी पाटील कॉलेजला, संस्था चालकांना, परिसराला सार्थ अभिमान वाटत आहे आणि असं यश आम्ही नेहमीच मिळवत राहू अशी ग्वाही आम्ही पालकांना देऊ इच्छितो। बाकीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय वाटतं? आम्ही आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपली सामाजिक परिस्थिती हे काही महत्वाचं नसून तुमची मेहनत आणि तुमचं ध्येय याकडे जर विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं आणि शिक्षकावर जर विश्वास ठेवला तर मला वाटतं निश्चित प्रत्येक घरात असं ध्रुव आणि राज राणे सारखे विद्यार्थी तयार होतील याचा आम्हाला विश्वास आहे। ती इतकी अवघड नसते जर का आपण डेली नीट अभ्यास करत राहिलो तर ते सोपी असते आणि एकंदरीत इतका जास्त खूप टेन्शन घ्यायची गरज नसते। बाकीच्या विद्यार्थ्यांना काय आव्हान? बाकीच्या विद्यार्थ्यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे। त्याच्याने म्हणजे जर येत असलं तरी खूप वेळेस आपल्याला त्याच्यामुळे जर कॉन्फिडन्स नसेल तर प्रॉब्लेम येतो, त्यामुळे आपलं कॉन्फिडन्स असला पाहिजे। दिवसभरात काय अभ्यासाचं काय शेड्यूल असेल? दिवसभरात म्हणजे असं एक
शेड्यूल केलेलं राहायचं का इतक्या वेळ मॅथ करायचं, इतक्या वेळ केमिस्ट्री करायचं, इतक्या वेळ फिजिक्स करायचं. त्याच्यामुळे थोडंसं शेड्यूल पाहिजे का ज्याच्याने आपण काहीतरी करू. डायरेक्ट कसं पण केलं तर ते नीट प्रॉपर होत नाही, आपल्याला समजत नाही का आपली प्रोग्रेस किती आहे. भविष्याचं काय ध्येय काय? शालेय भविष्यात आता इंजिनियर व्हायचं आहे आणि कम्प्युटर सायन्स आणि त्या ब्रांचेसमध्ये जायचं आहे. शालेय शिक्षणाबद्दल BP पाटील BP पाटील हे खूप चांगलं कॉलेज आहे. इथली जी संस्था आहे इथं शिक्षक खूप चांगले आहे. जसे आमचे जे फिजिक्सचे अंकित सर होते ते आमच्यासोबत दिवसभर राहायचे. कधी पण काही पण प्रॉब्लेम विचारा ते कायम उपस्थित राहायचे. खूप फ्रेंडली वागता आणि चांगलं मार्गदर्शन करतात. पिंपळगाव मिरर न्यूज चॅनलसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत.